नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. पहाटेचे 4:30 वाजल्यात. पार्टी घेतल्या. आज चालू आहे कडबांधाला. तिथं कडब्यापाशी खाली जरा भुसकाट पडलेला आहे, ती गोळा करायसाठी पार्टी घेतल्या. आता थोड्या वेळात चहा पाणी आवरतो आणि जाणार लगेच. ही कासर बघा किती घेतल्यात. तसं 500च कडबा, एवढं काय कासर लागत नाहीत. 4 चाकीतनं उतरवायला अडचण येते म्हणताना खाली घालायला एक कासरा जास्त घेतला. आले बघा ट्रॅक्टरपाशी, पाटी आणि कासरं टाकलं ट्रॅक्टरमध्ये. आता चाललो डायरेक्ट मल्लेवाडला. ही गाडी गेली बघा पुढं. आता मागणं मी जाणार हळूहळू. बघा बेडक थंडीले वाजायला राहू वाईट थंडी वाजायला. आलो बा कडब्यापाशी. त्या कडबा हा या प्लॉटमध्ये 200 कडबा आहे बघा यो. त्यानंतर इथनं रस्ता बघायला लागतो, इथनं जायचं आणि त्या आंब्या झाडाच्या पलीकडे आहे उरलेला कडबा. त्या पट्टीचा 200 करून झाला बघा. आता हा असं सेटअप घेऊन चालू आहे त्या दुसऱ्या पट्टीत. त्या पट्टीत पण 2 जागी कडबा राव. त्या पट्टीत एक आहे आणि तिथं पुढं काकातून उभारलं तिथे एक आहे. जरा भरलं ह्या पट्टीतलं आणि जरा ठेवून मग खाली चालू आहे. भरली बघा 2 डबं आणि आवळ्यात पण आले बघा. आहेत ना बाहेर तोच दगड काढायचा आहे. हा तो देऊ. हा तर जास्तच काटक रस्ता आहे. डाव्या बाजूला पिवशीचा पैपा आहे, तिकडे उजवीकडे पण पैपा आहेत. वाईट ना सुरू त्याचा पैप झाले वाईट ना सुरू. आणि त्याबरोबर कॉर्नरला टर्न आहे, लय घासून टर्न आहे तो पण. अशी जोड नाही बघा सगळी. त्या कडपर्यंत पैपा आहेत आणि ह्या साईडला पण पैपा आहेत. आता इथं बघा ही पैपा ह्या साईडला आणि हे एवढं टर्न आहे. आपली दोन्ही डबं कसं वळायची मला दाखवतो मग आता. मामा तर पाक असून उभारला. आता चालू बघा बिंदास डांबरीला लागलो. पनवत नंबर 1 तिथनं टर्न घ्यायच्या आधीच टायरतली हवा गेली. इथनं पंक्चर झाले. आवरून कॉलेजला जायचं होतं मला आज आणि कॉलेजमधनं येऊन आल्यानंतर मग खत आणायला जायचं होतं. लावून टायर एक अंतराळी केले बघा. आज चालू आहे छोट्या बाईच्या शेडवर पानं आणायला. छोट्या बाईच्या शेडवरनं पानं आणायचा आणि नारायणगाव त्यांच्या घरापासून 2 स्टेपनी आणायची. दुसरं एक टायर शिल्लक आहे. आले बघा छोट्या बाई शेडवर. अंडरग्राऊंड शेड दाखवतो. खाली सगळं पाक सांडले बघा. छोट्या बाईच्या औषधाची खोली घेतली बघा. पानं 5 पानं आणि 1 हातोडी घेतल्या. एका दुसरा बसला नसला तरी पण येते. छोट्या बायापासून आणलेल्या पाण्यातला फक्त 1च पानं बसला, ते पण 23 नंबरचा. आणि त्यातनं तो होता पानं पट्टी पानं. त्या पट्टी पाण्यातनं थोडी नट स्लिप आल्यात म्हणताना आता टायर आणि पानं नारायण काका त्यांच्यातच घेऊन येणार आहे. पाणी बघा किती प्रेशरनं चालू आहे. उडी मारली की लगेच तिथंच नेते बघा. शिडी कसली वांड आहे. टायर येतात बघा दोन्ही. ते काय आणि ते काय त्यातलं दोन्हीतलं चांगलं बघून नेणार आहे. ढकलत कसली ताकद तुझी शौर्य.
तू पड नको. अरे एकाच टायर आहे हो. घेतलंय बघा टायर. मी म्हणाल तो रिमसकट असेल आणि नुसतं नट काढायची आणि नट जोडायची. रिमसकट नाही, याला गावाकडेच न्यायला लागणार आहे. आणि पानं घ्यायचं म्हटलं तर पानं पण नाहीत. पानं आता मळ्यातनं कुठं तर जुगाड केला पाहिजे पानांचा. पानाला चाललं तर बघा पोपट काका त्यांच्याकडं. हे बघा अक्षय ती नवीन गाडी धुवा लागले. हाय, तुम्हाला भेटायचं मला स्वप्न होतं. भेटला तुम्ही आज, भारी वाटलं. लय बरं वाटलं. लय खूप आनंद झाला मला खूप. सकाळी गाडी धुवालाय. होय, जरा बाहेर जायचं होतं. आता ऐकत नाही. घेतली बघा पानं. 23 नंबर 25 पानं घेतला आणि पाण्याची बाटली घेतली नटावर पाणी ओतायला. आता चाललोय. टायर खोलणार, हरकत नाही तर वेडगेतनं जाऊन पंक्चर काढून दुसरं टायर घालणार. टायर उचलायसाठी जो दगड लावलेला तो दगड फुटलाय म्हणून काकांचा फोन आलता आणि एक काम एक्स्ट्रा. घातली बाबा पुन्हा आणि लाकडं ह्याच्यावर चढवलेलं. लाकडं घातली आता पाठीमाग घेतलं आणि टायर अंतराळी काढलं बघा. टायर घेतलं यंत्रणा. टायरच टायर झाल्या. इथे एक टायर आहे, खाली एक टायर आहे. आता जाऊन गावात जाऊन चेंज करून येणार आहे. इथं आहे बघा हे पंक्चर. जर पाय द्यायचे इथं वर पुढं इथं त्या डिस्कवर दे. ठोक खाली हातोडे. पाहिजे तिथं. दुकान उघडून देऊ नको गाड्याला आम्ही आजच्या आलाय काय बघायला. मयात ठेवत कसं. टायर एक नाही, दोन नाही तर ट्रिपल पंक्चर आहेत. इथे आता कुठे गेलं होयत आहे. हो नाही होयत आहे. काढलं बघा पंक्चर आणि निघाला टायर पण घेतले. आज चालू ट्रॅक्टरकडं. आले बघा ट्रॅक्टर पशी. असं एका मिनिटात टायर बसवतो. बसवलं बघा टायर ओके मध्ये. आता हे टायर काय करू काय कळ ना. तिकडे नारायण काका त्यांच्याकडे देऊ का घराकडे घेऊन जाऊ. तसे गाडी तर इथे रसगाण्यापाशी लावणार आहे आणि चावी घेऊन जाणार आहे. ट्रॅक्टरच घेऊन जाणार आहे लगेच घराकडे. हुडकत एक नंबरच जागा गावली टायरसाठी. आता गाडी लावतो रसगाण्यापाशी आणि मी जातो ट्रॅक्टर घेऊन. चालली बघा गाडी आणि फुल पॉवरमध्ये. घरापाशी 4 चाकी रस्त्यावर सोडून 2 चाकी तेवढेच घेऊन आलोय. 2 चाकी ओतायची आणि मग 4 चाकी घेऊन येणार. लावला बघा डबा कुठे लावलाय. इंटरनॅशनल जागेवर लावलाय. ते 2 चाकी यायला जमवले म्हणल्यावर 4 चाकी कशी येणार टेन्शन आहे. कासरतीन सोडून बघा. अर्जुन दादा केवढा मोठा कासरा आणला बघा लाल दोरी. एवढ्या दुरीने काय करणार आहे काय त्यालाच माहित. विहिरीत पाणी बघा किती खोल गेले. तस काकाही केबल सोडवायला गेल्यात डीपीत. कारण केबलीवर पडणार आहे सगळंच.
2 चाकी इथं सोडवून 4 चाकी जोडून घेतले बघा. 4 चाकी केला बघा, 4 चाकी पण मोकळा. आता कुठेतरी सावलीला नाही तर कुठेतरी कडल लावणार आणि मग आंघोळ पाणी लावलं बघा ट्रॅक्टर कडला. आता फटाफट आंघोळ करून येतो. माझा पराक्रम दाखवू काय. ही बघा राड, ट्रॉली सगळी राड रिपीट करून टाकली. झाली बघा आंघोळी. मग चार्जिंगवरची स्कूटी तिथं रस्त्याला लावून आलोय, तिचं आणायला चालू आता. आलो बघा गाडीपाशी. काकांना स्कूटी पैसे सोडून उसाचा रस पेला 2 ग्लास. आज चाललोय घराकडं. आज कॉलेज जायचं तर कॅन्सल केलोय, पण मिरजला जायला लागणार आहे कारण बांधकाम कामगार योजनेची काहीतरी तारीख आहे. मम्मीला घेऊन जायचं आहे. चाललोय बघा मिरजला. मिरजेत फळ मार्केटमध्ये तिथं कामगार ऑफिस आहे. मम्मीच तिथं काम आहे, मम्मीला तिथं थांबवली आणि मी चालू आहे. अजून चालू व्हायचं ते. ह्यांचा काय विषय मला पण कळना. हे तर मराठ्यांचं मावळ दिसतात, महाराजांचं. झालं बघा काम मिरजतलं. आज चालू डायरेक्ट घरला. हे गाईज, मम्मीला घरात सोडलो, त्यानंतर जाऊन 1 मिनिटावर वैरण आणली आणि आता तिकडे खताना जायचं नियोजन लावा लावलोय. ते कालचं मुरघासची ट्रॉली मोकळी व्हायली अजून, तोपर्यंत इथं मळ्यात जाऊन येणार आहे मी. तसं खतानाला आज 2-4 चाकी ट्रॉली घेऊन जायच्या आहेत. आपली डम्पिंग ट्रॉली काय न्यायची नाही. झाली बघा यंत्रणा सगळी सज्ज. आता चाललोय. आता जाऊन तो कालचा मुरघासवाला डबा तो मोकळा केला वाटतं त्यांनी, तो जाऊन घेऊन येणार. तोपर्यंत हे कुठं तर रस्त्यात सोडून गेलं पाहिजे मला. एक डबा सोडवला बघा इथंच. आता तो जाऊन डबा घेऊन येणार तिकडनं. सोडला बघा नंबर 2 डबा. आता चाललोय त्या डब्याकडं. आले बघा दोन्ही डबे एका जागेला घेऊन. ते काय घेऊया. सोडल्या बघा सिस्टीम. आता चाललोय. आलो बघा डेस्टिनेशनवर. गँग सगळी गोळा करल्या. पाट्या पण आल्यात संघ संघ. मला वाटत होतं पाट्या पडतात काही गटके लागाल. एक डबा होता तिथं सोडला बघा आणि दुसरा डबा आणून लावला इथं दरवाजाला. ही गँग बघा निवांत पाणी प्यायला बसून टाकल्या. तसं एक साईड झाल्या पूर्ण कंप्लीट ह्या साईडची आणि ती पण साईड निम्मी झाल्या. इकडनं पण थोडकी झाली आणि तिकडनं पण थोडकी झाल्या. मधली तेवढी जरा राहिल्या. तोपर्यंत मी ट्रॉलीला पोती लावायचं काम करतो. भरला बा एक डबा. आता दुसरा डबा मोकळा आणायला त्या दरवाजा लावणार तिथं.
हे बघा खत ये खत म्हणजे डीबीच आहे सगळं. भरलं बघा दोन्ही डबं. शेड पूर्ण मोकळा केलाय. हाल बेहाल झालं. जोडली बघा दोन्ही डबं. इथंच 2 वाजल्यात. चालली बघा जोडणं सगळी घरला. मी ट्रॅक्टर घेऊन चाललोय आणि ते त्यांच्या गाड्या चालल्या. थंबनेलसाठी फोटो घ्यायला इथं हायवे साईडला थांबलेलो. झोप यायला वाईट. आता झोपून सकाळी जाऊ असं वाटाले. एडिटिंग करून अपलोड करायला 7 वाजून जातात. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. इथनं घराकडे गेलेला व्लॉग तुम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.